जागतिक युद्ध, ऊर्जा संकट आणि आपली जबाबदारी. आता नाही समजलं तर मग कधी? मित्रांनो, 23 मार्च 2026 रोजी संसदेत जे घडलं ते केवळ एक भाषण नव्हतं. तर ती एका मोठ्या संकटाची पूर्वसूचना होती. म्हणजे पंतप्रधान मोदींनी देशाला पुन्हा एकदा करोनासारख्या सज्जतेचं आव्हान केले. का केलं असं? पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटलाय. आपल्याला वाटतं युद्ध तिकडे आहे. आपल्याला काय फरक पडतो? पण लक्षात ठेवा तुमच्या स्वयंपाकघरातला गॅस आणि गाडीतलं पेट्रोल त्याच वाटेने येतं. जी वाट आता या युद्धानं रोखली आहे, हे लक्षात असू. आज आपण ना एक राजकारण बाजूला ठेवून एका भारतीय नागरिक म्हणून वास्तव समजून घेऊ. इंधन आणि गॅस. उज्ज्वला योजना माहिती आहे ना? उज्ज्वला योजनेद्वारे सरकारनं गरिबांच्या घरात गॅस पोचवला. अगदी 100 रुपयाच्या छोट्याशा शुल्कामध्ये. तेव्हा आपण विचार केला का की एवढं स्वस्त कसं मिळालं? नाही, आपण आनंदाने घेतलं. दरवाढीचा आक्रोश. आज जेव्हा जागतिक संकटामुळे दर वाढतात तेव्हा आपण ओरडतो. पण हा विचार करा, मोदीच्या घरात गॅस बनत नाही. भारत आपली 85 ते 90% गॅस आयातीतून भागवतो. जर मागूनच माल येणं बंद झालं तर सरकार काय करणार? सरकार तुम्हाला जे काही फुकट किंवा अनुदानावर देतं ना, त्याचे पैसे कुठून तरी वसूल करावेच लागतात. अर्थशास्त्र कुणाला सोडत नसतं, हे लक्षात असू. परावलंबित्व. आपली सर्वात मोठी चूक दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे धोके आहेत. कळलं? आपण ऊर्जेसाठी पूर्णपणे दुसऱ्या देशावर अवलंबून होतो. तिथे बॉम्ब पडला आणि आपल्याकडं महागाई वाढली. हे सरकारचं अपयश म्हणा किंवा परिस्थिती, पण आत्ता आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागेल. आणि या युद्धामुळं निदान सरकारला एवढं तरी समजलं असेल की कधीही युद्ध झालं तर तुमच्यावर ऊर्जा संकट येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून त्या तयारीत राहायला पाहिजे की ऊर्जा संकट आलं तर काय करता येईल. जनतेची मानसिकता. आपण सरकारकडं सगळं मागतो. मोफत वीज, मोफत पाणी, स्वस्त गॅस. जेवढे तुम्ही सरकारवर अवलंबून राहाल ना, तेवढे तुम्ही त्यांचे गुलाम बनता. सरकारचं मुख्य लक्ष काय आहे? सुरक्षा, व्यवस्था. पण आम्ही त्यांना पुरवठादार बनवून ठेवले. सावधान राहण्याचा इशारा. हार्मोनची समुद्रधुनी जर बंद झाली तर तेल आणि गॅसचे टँकर येणं बंद होईल. ही आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा वेळी सरकारनं काय केलं असं विचारण्यापेक्षा मी काय करू शकतो हा विचार करण्याची वेळ आली. साठेबाजी, अफवा आणि राष्ट्रीय एकता. करोनाचा धडा. करोनात आपण पाहिलं असेल, काही लोक अफवा पसरवून सामानाची साठेबाजी करतात. आताही तेच होईल. गॅस संपला, पेट्रोल संपलं अशी अफवा येतील. पण अशा वेळी देशाला एकजुटीची गरज आहे. विरोध कुणाला? केवळ विरोधासाठी विरोध करून चालणार नाही. जर जागतिक संकट असेल तर ते मोदीवर आलेलं संकट नाही, ते भारतावर आलेलं संकट आहे. अशा वेळी सरकारला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे.
तयारी भविष्याची. संकट समोर उभे आहे, पण घाबरून जाऊ नका. शॉर्टकट आणि फुकटच्या नादातून बाहेर पडा. स्वतःला सावरून साधेपणानं राहून या परिस्थितीचा सामना करायला शिका. प्रभू रामाला वनवास चुकला नाही. आपल्याला ही परीक्षा द्यावीच लागेल. जर तेल आणि गॅस कमी पडला तर ओरडण्यापेक्षा तो वाचवण्यावर भर द्या. हा देश आपला आहे आणि हे संकट पण आपलंच आहे. शेवटी एवढंच सांगेन, सावध राहा, सतर्क राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र राहा.